दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत, आपण थेट जाऊयात। मधल्या काळात मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप मोठा पाऊस झाला। काही सोयाबीनच्या काढणीचे कामं शेतकऱ्यांना होते आणि अशा अनेक कामांमुळे सुद्धा थोडी मिशन कवच कुंडलची जी गती आहे ती थोडी मंदावली होती। त्याला विशिष्ट कारण होते आणि त्यामुळे आता असं मला वाटतं की त्याला एक्सटेन्शन देण्याची गरज आहे। म्हणून आम्ही दिवाळीपर्यंत हे मिशन कवच कुंडलचं काम म्हणजे एका मिशन मोडवर आम्ही महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा चालूच ठेवणार आहोत। आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या ज्या उर्वरित जे लोक राहिलेले असतील, जे घटक राहिलेले असतील, त्यांना आवाहन करायचं आहे की या मिशनमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या या प्रयत्नाला आपण निश्चित प्रकारे चांगला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती आहे। आणि कॉलेजेस जे सुरू झालेले आहेत त्यामध्ये कॉलेजच्या माझ्या सर्व तरुण विद्यार्थी बंधू भगिनींना सूचना आहे, विनंती आहे की आपण सुद्धा या कामात अतिशय पॉझिटिव्हली सहभाग घेऊन राज्याला मदत करावी। आज दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की येवल्याला मी आवर्जून संपूर्ण आमच्या सिव्हिल सर्जन आणि लोकांना बसून माहिती घेतली। येवला, निफाड, सिन्नर हे संपूर्ण नगर जिल्ह्याच्या कोपरगाव किंवा संगमनेर यांच्या लगतचे तालुके असल्या कारणाने निश्चित प्रकारे तिथे थोडाफार जास्त जरी नसेल तरी थोडा स्पाइक आढळून येतो, पण काळजी करण्याचा असा काही विशेष कारण नाही आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाची आम्हाला जी काळजी वाटते की व्हेरियंट नवीन निर्माण झाला का, तर तसा कुठलाही व्हेरियंट नवीन आल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं नाही किंवा NIV जे सातत्याने दर आठवड्याला 100 साधारण टेस्टची पूर्णपणे टेस्टिंग करतात किंवा सॅम्पल्सची टेस्टिंग करतात, त्यामध्ये नवीन व्हेरियंट नाही आहे। हा सगळ्यात जमेची बाजू आहे किंवा सुदैवाची बाजू आहे आणि त्या दृष्टिकोनातून डेल्टा हाच व्हायरस आज आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि त्याच्या उपचाराच्या पद्धती आपल्याला आणि डॉक्टर्सला सुद्धा सर्वदूर माहिती आहे। त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की कुठेही आता तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने आज तरी सध्या तरी अजून कुठेही सुरुवात झालेली नाही। पोस्ट दिवाळी थोडाफार स्पाइक येण्याची शक्यता टास्क फोर्स आणि आमच्या आरोग्य विभागाच्या काही तज्ज्ञ लोकांच्या वतीनं सांगण्यात येतं, परंतु आपण जर पूर्णतः काळजी घेतली आणि वॅक्सिनेशनवर प्रचंड भर दिला तर त्याची खूप मोठी काळजी बाळगण्याची गरज पडणार नाही। केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलंय की दुसरी वेव्ह जी आहे ती अद्याप संपलेली नाही, तर मग आपण नेमकं त्या अनुषंगाने आता काय पुढचं? मला एक सांगा, साधारणपणे आपण 2000 1500 या दरम्यान मागच्या 3-4 महिन्यांपासून आहोत आणि त्यामुळे आपली टेस्टिंग ही जर तुम्ही म्हणाल तर टेस्टिंग आपण 1.5 लाख ते 1.25 लाख टेस्ट दररोज करतो आहोत। साधारणपणे आपलं उच्चतम पोटेन्शियल जे आहे महाराष्ट्राचे ते 2 लाख टेस्टिंग्सचं आहे आणि त्यामुळे आपण टेस्टिंग्स कुठे कमी केल्यात अशातला भाग नाही आहे, परंतु एक नक्कीच आहे की पॉझिटिव्हिटीचा दर हा निश्चितच मागच्या काही 2-4 महिन्यात कमी झालेला आहे। त्यामुळे मी असं म्हणणार नाही की 100% दुसरी लाट संपली आहे, परंतु ती एक प्लॅटो झालेली आहे, ती एक फ्लॅट झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला तिच्यामध्ये अधिक वाढ होऊ नये याची काळजी घेण्याची फक्त गरज आहे आणि त्याच्यासाठीच आपण म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन फार महत्त्वाची, प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची आहे, त्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर महत्त्वाची आहे, वॅक्सिनेशन महत्त्वाची आहे। मला एक खात्रीपूर्वक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी वॅक्सिनेशन फार मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे, आता तुम्ही बघितलं मुंबईमध्ये जवळजवळ 85 to 90% पर्यंत वॅक्सिनेशन झालेलं असल्या कारणाने आपण काल परवाच्या एक न्यूज सुद्धा बघितली असेल की एक सुद्धा 1.5 कोटीची आबादी असलेल्या या मुंबई शहरामध्ये एक सुद्धा मृत्यू नाही। याचा अर्थच तो आहे की सिरियसनेस जे पेशंटचं आहे ते राहत नाही किंवा मृत्यूचं अजिबातच शक्यता त्या ठिकाणी नसते आणि म्हणूनच वॅक्सिनेशनला महत्त्व आहे। वॅक्सिनेशनवर आम्ही खूप जास्त भर देत आहोत। सर, एकीकडे आपण टास्क फोर्स सांगतोय की दिवाळीनंतर तिसरी लाट किंवा स्पाइक येण्याची शक्यता आहे आणि एकीकडे आपण सर्व निर्बंध हे शिथिल करतोय, हे कुठे विसंगती वाटत नाही का? हे बघा, शेवटी इकॉनॉमी सुद्धा चालली पाहिजे। लोकांना तुम्ही किती दिवस सातत्याने बांधूनच ठेवणार हाही महत्त्वाचा भाग आहे।
त्यामुळे एकीकडे सातत्याने अनेक महिन्यानुमहिने लोक निवेदनं करतायत की आम्हाला आता जरा ओपन अप करा, तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याच त्या मानाने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनीच त्या मानाने अगोदर जीविताचा धोका लक्षात घेऊन खूप कॉन्झर्वेटिव्ह स्टेप्स ठेवलेल्या आहेत. असं काय की खूप घाई गडबडीने लोकांच्या आग्रहाला बळी पडण्याचं काम किंवा आग्रहाला लगेचच सकारात्मक करून पटकन ओपन करण्याचं काम केलेलं नाही. फार काळजीपूर्वक, फार पावलापावली आपण जसं फुंकून पाऊल टाकतो त्या पद्धतीनं काळजी घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण काल टास्क फोर्सची मीटिंग झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आमचे सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये आता लहान मुलं जो काही एक महत्त्वाचा घटक आहे त्या घटकाला सुद्धा आता वॅक्सिनेट करण्याच्या संदर्भातले वॅक्सिन्स उपलब्ध झालेले आहेत. जसं आपण म्हणतो की झायडस कॅडिला हा वॅक्सिन वय वर्ष 12 ते वय वर्ष 18 या वयोगटासाठी आता सुटेबल आहे आणि 2 ते 18 वयोगटासाठी आपण कोवॅक्सिन हे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास आपल्याला लहान मुलांना सुद्धा वॅक्सिनेट करून त्यांना सुरक्षित करता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाचं म्हणजेच महाविकास आघाडीचं आता केंद्र सरकारला सांगणं आहे की आपण जर का याला इलिजिबल केलेलं असेल, हे वॅक्सिन उपलब्ध करून देणार असाल तर निश्चित प्रकारे महाविकास आघाडी सरकार म्हणजेच आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आम्ही निश्चित प्रकारे लहान मुलांचं सुद्धा वॅक्सिनेशनवर आम्ही काम सुरू करू. त्यामुळे मुंबईत 80 ते 90% लसीकरण पूर्ण झाल्यानं त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असणार आहे. दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नितेश राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांची. बांगलादेशात जे काही घडतंय ते मुंबईत सुद्धा घडेल असा गंभीर इशारा दिलाय नितेश राणे यांनी. मुंबईतला मालवणी हा असाच परिसर आहे, यात पुढच्या काही काळात बरंच काही घडेल असा आरोप त्यांनी केलाय. सरकारचं बंगाल पॅटर्नवर विशेष प्रेम आहे, मात्र आम्ही त्याचा भांडाफोड करणार असल्याचं नितेश राणे म्हणाले. मालवणीसारख्या प्रत्येक जागांना भेटी देऊन आम्ही हिंदूंना आधार देणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. आज जे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय, तोच अत्याचार आणि तेच भीतीचं वातावरण आम्हाला मुंबईमधल्या मालवणी परिसरामध्ये बघायला मिळालं. अशीच परिस्थिती मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे. त्याबद्दल आम्हाला फोन, मेसेजेस आणि सोशल मीडियावरून आम्हाला कळवण्यात आलं. येणाऱ्या कालावधीमध्ये मी असो किंवा आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य लोढाजी असतील, आम्ही सगळेच या मुंबईच्या कानोकोपऱ्यामध्ये जाऊन हिंदूंना जाऊन भेटणार आहोत, हिंदूंना जाऊन हिंमत देणार आहोत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. न्यूज